संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी. आपले दादा जिवंत. आपले दादा लवकर परत येणार. आपले दादा कमबॅक करणार. आपले दादा रॉयल एंट्री टाकणार. आपले दादा सगळ्यांना मोठा धक्का देणार. या प्रकारच्या चर्चेमुळे संपूर्ण सोशल मीडियावर एकच थैमान उठलेत. पण दादा जिवंत आहेत याचा आता आपल्याला सगळ्यात मोठा पुरावा हाती लागला असून ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी बातमी आहे. म्हणून फक्त शेवटपर्यंत बातमी बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, कारण की शेवटचे जे मुद्दे असणार ते अत्यंत महत्त्वाचे असून दादांच्या जिवंत असण्याचा सगळ्यात मोठा पुरावा शेवटी आपण तुम्हाला देणार आहेत. म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचे आहेत. राज्यामध्ये सध्या अजितदादांच्या अपघातानंतर वेगवेगळ्या तर्कवितर्क चर्चा केल्या जात आहे. दादा जिवंत आहेत, दादा लवकरच परत येणार, दादा जर्मनीत आहेत, दादाला लपवण्यात आले. पण नेमकं दादा कुठे आहेत? नेमकं दादा खरंच जीवित आहेत का? त्याची सगळ्यात मोठी महत्त्वाची माहिती अशी हाती लागते की सगळ्यात आधी अमोल मिटकरी यांनी या गोष्टीचा दावा केला. त्यांच्या बोलण्यातून नकळत या गोष्टी उघड झाल्या की दादा जिवंत आहेत. त्याची ही क्लिप मी तुम्हाला दाखवित आहे. फक्त आणि फक्त ही संपूर्ण शेवटपर्यंत बघा. आमचे बरेच काही प्रश्न आहेत. दादाची बॉडी कुठे आहे? गंभीर प्रश्न आहे तुमचे. त्या बडबडच्या समोर मी विचारतो, बरोबर, दादाची बॉडी कुठे होती? जी सापडली ती दादाचीच बॉडी होती का? डीएनए टेस्ट झाली. माझ्या माहितीप्रमाणे 15 तास ते 20 तास डीएनए टेस्टला लागतात, बरोबर. कोण्या डॉक्टरला विचारा. 5 ते 7 तासात डीएनए टेस्ट झाली का? त्याच्यानंतर हातातले घड्याळ कुठे आहे? आणि दादाचा देवगिरीवरून निघाल्यानंतर विमानतळावर आणि विमानतळावरून विमानात बसण्यापर्यंतचा सीसीटीव्ही कुठे आहे? कोण ड्रायव्हर दादासोबत होतं? 27 जानेवारीला दुपारी 4:30 पर्यंत दादा मंत्रालयात होते. 4:30 वाजता, सॉरी 4:15 पर्यंत, 4:30ला ते देवगिरीला आले. 4:30 ते 7:30 वाजेपर्यंत त्यांना भेटण्यासाठी पक्षातले प्रमुख लोक आले. 8 वाजता दादा टोटल फ्री झाले होते. धानाच्या फाईलवर सही राहिली वगैरे. 10 वाजता लेट नाईट, ह्याच्यात तथ्य नाही. मी जे माहिती घेतली त्यात 8 वाजता दादा फ्री झाले होते आणि दादाच्या मनात होतं पुण्याला मुक्काम करणं. आणि 8 वाजता तुम्ही मुंबईत राहता, मुंबईतून पुण्याला जायला 2 तास सफिशियंट आहे, बरोबर. 10ला दादा पोहोचले असते, बरोबर. त्यात तास आणि प्रोटोकॉल. त्यात सकाळी दादा सर इतके 5ला उठणे, 6ला कामाला लागणे, 7ला निघाले असते तिथून 9 वाजेपर्यंत बारामतीच्या सभेला. हे प्रोग्राम कोणी बदलला? विमान अचानक नादुरुस्त विमान, ज्या विमानावर बंदीच आहे 1 वर्षापासून, हो, तेच विमान दादाला दिलं गेलं. तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे अमोल मिटकरीने दादांबद्दल प्रश्न उपस्थित केले, काही शंका, त्यानुसार त्या दिवशी दादांची ती बॉडी नव्हतीच. 6वी व्यक्ती 100% दादा असून दादा जिवंत आहेत या चर्चेला राज्यभर उधाण आलं. तुम्हालाही वाटत असेल दादा जिवंत आहेत तर आपल्या व्हिडिओला एक लाईक झालाच पाहिजे. लगेच लाईक करा. कमेंटमध्ये टाका आमचे दादा अजित दादा. तर त्यात रोहित पवार यांनी सांगितलं की मी 9 तारखेला सगळं बाहेर काढणार आहेत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटू लागलं की 9 तारखेला अजितदादा पण बाहेर येत आहेत की काय? अजितदादांबद्दल काही महत्त्वाची विशेष माहिती 9 तारखेला समजेल का? म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता रोहित पवारांच्या 9 तारखेच्या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे. पुढचा मुद्दा पवार साहेबांबद्दल आहेत. पवार साहेब म्हणजे राजकारणातील डाव टाकणारे. नेमकं त्यांनी कशा प्रकारे जनतेला अजितदादा आहेत याचा अप्रत्यक्षपणे संदेश दिला ते सांगणार आहेत. फक्त व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. पुढचा मुद्दा तुम्ही बघितलाच पाहिजे. पवार साहेब म्हणजे गेम चेंजर. इतका मोठा अपघात असताना शरद पवारांचा अचानक पहिल्याच दिवशी बोलणार की हा अपघात आहेत, घातपात नाही, याच्यावर कोणी राजकारण करू नका. तिथून सगळी गेम फिरली. कारण की या प्रकरणावर न पार्थ पवार काही बोलले होते, न सुनेत्रा पवार, न पवार कुटुंबातील इतर कोणी सदस्य. म्हणून सुद्धा दादा जिवंत आहेत का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. कारण की काय सांगतील आणि काय करतील याचा भरोसा नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. त्या दिवशी नेमकं शरद पवारांनी पत्रकारांना उत्तर देताना पटकन सांगितलं अपघात आहेत. नेमकं ही घाई पवार साहेबांनी का केली? म्हणून पवार साहेब याच्या पाठीमागे काय आहेत? कारण की पवार साहेब जे सरळ बोलतात त्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळंच असतं. म्हणूनही महाराष्ट्राला वाटू लागलं की इतक्या सहज पवार साहेब म्हटले म्हणजे पाठीमागे काहीतरी आहेत. दादा जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जात असून दादा लवकरच कमबॅक करणार आणि संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का देणार. ही गोष्ट जर खरी झाली तर यापेक्षा मोठा आनंद उत्सव कोणताच राहणार नाही. म्हणून खरंच दादा जिवंत असेल तर लवकरच दादांनी कमबॅक करावं. आणि आपल्या दादांसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे. 100% एक लाईक आपल्या व्हिडिओला करा आणि कमेंट सुद्धा तुमची झालीच पाहिजे. 6वी बॉडी 8:37ला झालेला कॉल आणि तो मेसेज. 1-2 नाही तर 10 दावे
अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवतात. 12 जानेवारीचे विलिनीकरण नको, त्याच लोकांना अजित पवारही नको होते. पवारांची घाई अंगलट आली, नाहीतर आज महाराष्ट्र रस्त्यावर उतरला असता. नेमकं घडलंय का? विमानात 6 जण होते, तर 5 जणांची बॉडी कशी मिळाली? 8:45ला हा अपघात झाला. 8:37ला फोनवरती अजित पवार त्यांच्या जुन्या सहकाऱ्यासोबत बोलत होते. तो मेसेज व्हायरल होतोय की जो अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवतोय. काही लोक म्हणतात अजित पवार अजूनही जिवंतच असावेत. काही लोक म्हणतात नाही, हा घातपात नाही तर हा अपघात आहे. चर्चा, शंका आणि प्रश्न यावर बोलणं गरजेचं आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता रोज नवनवीन पैलू समोर येतात. राजकारणात एवढ्या कोणाच्या निधनाच्या एवढ्या थिरीज मांडल्या जात नसतील तेवढ्या अजित पवार यांच्या अपघाताच्या मांडल्या गेल्यात. अमोल मिटकरी यांनी अजून एक नवीन खुलासा केला. अजित पवार ज्या विमानात होते त्यात अपघाताच्या वेळी कुणीतरी 6वा व्यक्ती विमानातून उडी घेण्याच्या प्रयत्नात होता, असा खळबळजनक दावा मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. विशेष म्हणजे अजित पवारांच्या अपघाताबाबत एवढ्या शंका व्यक्त केल्या जात असताना सरकारकडून अधिकृतपणे अजित पवारांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आलाय याची माहिती देण्यात आलेली नाहीये. गेल्या काही दिवसात समोर आलेले दावे, विसंगत विधाने आणि तांत्रिक प्रश्न यामुळे या प्रकरणाला आता एका मिस्ट्रीचे स्वरूप प्राप्त झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर आतापर्यंत कोणकोणते दावे करण्यात आलेत समजून घ्या. दावा 1. सर्वात आधी अजित पवारांच्या विमान अपघाताचं वृत्त समोर येताच काही न्यूज चॅनल्सने विमानात 6 जण असल्याची ब्रेकिंग न्यूज दिली. त्यानंतर अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याचंही वृत्त आलं. दावा क्रमांक 2. काही वेळानंतर अपघातात अजित पवार यांच्यासह इतर 5 जण अपघातात मृत झाल्याची माहिती समोर आली. एकूण 6 जण विमानात होते असं काही काळ सांगितल्यानंतर प्रत्यक्षात 5 जणांचे मृतदेह हाती लागली. दावा क्रमांक 3. अपघात कमी दृश्यमानतेमुळे झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलंय. पायलटने पहिले लँडिंगचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी झाला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा रनवे दिसत असल्याचं सांगून लँडिंगसाठी अप्रोच केला, परंतु रनवेच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर विमान कोसळले. परंतु अपघाताच्या सीसीटीव्हीतील व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे आकाशात विमान घिरट्या घालत असून नंतर ते कोसळल्याचं स्पष्ट दिसतंय. याचाच अर्थ त्या ठिकाणी दृश्यमानतेचा प्रश्न नव्हता हे यातून स्पष्ट होतंय. दावा क्रमांक 4. अपघात झाल्यानंतर अजित पवार यांच्या हातावरील घड्याळामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याचा दावा. परंतु अमोल मिटकरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नाही तर त्यांनी घातलेल्या जॅकेटमुळे पटल्याचा नवा दावा करण्यात आलाय. घड्याळ घटनास्थळी नव्हतंच असंही पोलिसांनी सांगितलंय, तर प्रत्यक्षदर्शी म्हणतात घड्याळ होतं. दावा क्रमांक 5. अपघातात अजित पवार यांची मृत्यू झाल्याची माहिती क्षणात देशभरात पसरताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घातपाताची व्यक्त केलेली शंका आणि लगेचच पवारांनी घातपात नाही तर अपघात असल्याची दिलेली माहिती. दावा क्रमांक 6. ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर घातपाताची शंका व्यक्त करताना तातडीने अपघाताच्या दिवशीच शरद पवारांनी मीडियासमोर एक निवेदन देऊन हा निव्वळ अपघात असून यात राजकारण आणू नका असं सांगितलंय. दावा क्रमांक 7. राजेश टोपे यांनी 7:30 वाजताच आपल्याला अपघाताची माहिती मिळाल्याचा केलेला दावा. दावा क्रमांक 8. अपघाताच्या दिवशी सकाळी 8:37 त्यांचे अजित पवारांशी प्रत्यक्ष बोलणं झाल्याचं एक कॉल रेकॉर्डिंग अजित पवारांचे समर्थक श्रीजित पवार यांनी दाखवली. जर 8:37 पर्यंत अजित पवार जिवंत होते आणि फोनवर बोलत होते तर राजेश टोपे यांना 7:30 वाजता अपघाताची बातमी कोणी दिली? आता राजेश टोपे यांनी आपल्याकडून चुकीने वेळेचा टायमिंग सांगितला गेला असल्याचं म्हटलं गेलंय. दावा क्रमांक 9. एका सरपंचांनी स्टेटमेंट केलंय की विमानातून मी कुणाला तरी खाली पडताना पाहिलंय. दावा क्रमांक 10. विमानाचे इंजिन निकामी झाले होते की यंत्रणेशी छेडछाड केली गेली याची मागणी जोर धरत असतानाच आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जाते. थोडक्यात अजित पवार आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी आपल्या जाण्यासोबतच अनेक प्रश्न देखील निरुत्तरी सोडलेत. अजित पवार कदाचित आज आपल्यात असते तर त्यांनी या सर्व कोड्यांची प्रश्न सोडवली असती. परंतु आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत होत असलेले दावे प्रतदावे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून जाणारे ठरतात. आणि त्यामुळेच प्रश्न तयार होतोय की 12 जानेवारीचे ज्यांना विलिनीकरण नको होते त्याच लोकांनी अजित पवारांचा घातपात घडवून आणला का? हा पहिला प्रश्न.
1-2 नाही तर 10 दावे अजित पवारांचा घातपात असल्याकडे बोट दाखवतात. तर काही लोक दादांची बॉडी ही 6व्या व्यक्तीची होती, 6वा व्यक्तीच नाहीये आणि त्यामुळे दादाच कदाचित जिवंत असतील आणि दी शिवाजी बॉस या मूव्हीप्रमाणे ते परत येतील, अशाही पद्धतीने ग्रामीण भागामध्ये चर्चा रंगताना दिसतात. अर्थात या चर्चा आहेत, शंका आहेत, प्रश्न आहेत, काही कल्पना आहेत, पण अजित पवारांचा मृत्यू हे एक कोड आहे. याबाबत व्यक्त व्हा. व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.